बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडच्या हदगावमधून. हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय कबड्डीच्या सामन्याचे उद्घाटन सोहळा संपन्न. श्री संत नंदी महाराज देवस्थानला निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देऊ माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर. श्री संत नंदी महाराज पुण्यतिथीनिमित्त कवाना येथे दरवर्षी यात्रा भरत असते. या यात्रेमध्ये यावर्षी राज्यस्तरीय कबड्डीचे सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय कबड्डी सामन्याचे उद्घाटन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या वतीने 21,111 रुपयाचे बक्षीस सुद्धा ठेवण्यात आले होते. या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ जिल्ह्यातून सुद्धा कबड्डीच्या संघाने भाग घेतला होता. माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या देवस्थानच्या वतीने भव्य सत्कार सुद्धा करण्यात आला. त्यावेळी हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. जवळपास 30 वर्षापासून सुरू झालेले हे कबड्डीचे सामने आणि या सामन्याच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमच्या भगिनी, आमच्या सरपंचताई या ठिकाणी माझ्या मते मी काल आलो होतो. आल्यानंतर मला बरेच या ठिकाणी कमिटीची मंडळी भेटली, काही भक्त मंडळी भेटली. तर प्रत्येकाने पोलीस डिपार्टमेंटचं या ठिकाणी कौतुक केलं, कारण अतिशय चांगलं नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असे आमचे पुणे साहेब. कारण ज्या वळांना ज्या कोणत्यामध्ये काय चालत होत तिथं माझ्यामध्ये चौकी केली. त्याच्यामुळं सगळ्या त्या ठिकाणी अतिशय चांगले या ठिकाणी यात्रेमध्ये नियोजन झालं. पुण्या भाविकांना या ठिकाणी त्रास झाला नाही. तसंच या ठिकाणी उपस्थित किशोर पाटील, डॉक्टर निळे साहेब, या ठिकाणी आमचे दादा दिगंबरराव साखरेदादा, या ठिकाणी सुभाष दादा, या ठिकाणी दिलीपराव, या ठिकाणी सर्व मुदलकर सर, पिंटू अण्णा, नामदेव, आमचे सरपंच आमचे ज्ञानेश्वर, तर सर्व त्या ठिकाणी आणि व्हिडिओ साहेब, त्या ठिकाणी संस्थेचे सर्व आमचे सचिव, त्यांचे सर्व सहकारी सगळे जातात आणि आमचे बंडू महाराज आणि या कबड्डी कमिटीचे आमचे संदीप असेल, त्या ठिकाणी प्रदीप असेल, सगळे त्या ठिकाणी त्यांचे सगळे सहकारी आमचे कबीरदास, आमचे कुबेरदास सर, कारण उदळकर सर थोडं बघा बरं, कारण अतिशय तळमळ असते त्यांची. कारण त्यांचं म्हणणं की गावागावामध्ये वाचनालयाची जर सुरुवात झाली तर त्या वाचनालयाच्या माध्यमातून तिथल्या लोकांना असो, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वाचन करण्यासाठी पुस्तकं असो, वर्तमानपत्र असो त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. तसंच या यात्रेमध्ये उपस्थित सर्व भाविक मंडळी, कबड्डी खेळाचे सर्व रसिक मंडळी, सगळे कबड्डी प्लेयर, पत्रकार बंधू, उपस्थित बंधू आणि मित्र, आता या ठिकाणी सांगू की या बंडू महाराजांनी सांगितलं, कारण मी आज नाही जवळपास 20-25 वर्षापासून सादर मी या नंदी बापूंच्या चरणी नतमस्तक ठेवण्यासाठी दरवर्षी येते. आणि माझ्या मते तर
नंदी महाराजांचे देवस्थान सुद्धा माझ्या 4-5 ठिकाणी स्थापना झाली आणि अशा जागृत देवस्थानापाशी दरवर्षी येण्याचं भाग्य मला लाभते. आणि इथं काय कर मला आशीर्वाद दिल्यानंतर इथं जे जे काही करता येईल ते प्रामाणिकपणाने करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. कारण या देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा सुद्धा मिळून दिला. आता या देवस्थानचं हिरेदादा तुमच्याकडे पूर्ण हे असेल लेख म्हणजे त्याचं काय म्हणतो आपण भाविकांच्या जो काही उपस्थिती राहते त्याचं एक कारण भविष्य काळामध्ये याच देवस्थानला क मधून ब कसं आणता येईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया जेणेकरून देवस्थानचा दर्जा वाढला पाहिजे. दर्जा वाढल्यानंतर या ठिकाणी जे काही समजा भाविकांचा ओघ नंदी बापूंच्या नंदी महाराजांच्या दर्शनासाठी वाढत आहे त्यासाठी सुविधा सुद्धा त्या पद्धतीने झाल्या पाहिजे. म्हणून निश्चित त्या बाबतीमध्ये पाठपुरावा करण्याचं मी आपल्याला निमित्ताने सांगतो. तसंच मग या ठिकाणी बाकी जे काही सुविधा झाल्या पण त्या सुद्धा अपुऱ्या आहेत. अजून या ठिकाणी सुविधा वाढल्या पाहिजे. आणि आज आता कबड्डीच्या खेळाडूंना एवढं सांगू इच्छितो कबड्डीच्या स्पर्धेमध्ये भाग घेत असताना प्रत्येक जण या ठिकाणी जिंकण्यासाठी येतो. निश्चित मनामध्ये जिंकण्याचं ध्येय मनाशी बाळगून या ठिकाणी मैदानामध्ये उतरलं पाहिजे. काळजी करू नका. एखादा या ठिकाणी खेळाडूंना एक अपयश जरी आला असेल तर चिंता करायची नाही. निश्चित तुम्ही त्या ठिकाणी आपलं ध्येय आपलं जे जिद्द आहे ते कायम ठेवायची. निश्चित येणाऱ्या काळामध्ये तुमचा सुद्धा त्या ठिकाणी विजय झाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी आपल्याला निमित्ताने सांगतो. म्हणून खचून जाऊ नका. सगळ्या खेळाडूंना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. या म्हणजे हे राज्यस्तरीय स्पर्धा आहे. इथं तुम्हाला ज्या खेळाला या ठिकाणी यश मिळेल त्या खेळाडूंना मी परत शुभेच्छा देतो. याच्यापेक्षाही राज्यस्तरीय झाल्यानंतर कुठलं राष्ट्रीय पातळीवर सुद्धा तुम्हाला यश मिळो अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो. सगळ्यांना शुभेच्छा देऊन इथं आल्यानंतर आमचा संदीप पवार असतात त्यांचे सर्व जे कमिटी यांनी जो इथं आल्यानंतर आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून सगळ्यांचं कमिटीचं सगळ्या कवान्याच्या सगळ्या कवाना येथील सर्व माझ्या कवान्यातील समाज बांधवांचं सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.